गोदावरी पात्रात स्वाभिमानीचं जलसमाधी आंदोलन 4 वर्षापासून प्रलंबित कुशल बिलामुळे शेतकऱ्यांचा संताप। प्रशासन झोपेतून जागं, 1 महिन्यात बिल देण्याचं आश्वासन। पूर्णा तालुक्यातील मोजे देऊळगाव दुधाटे येथे आज 30 ऑक्टोबर गुरुवारी रोजी गोदावरी नदीच्या पात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी 2021 साली विहीर, गायगोटा आणि इतर विकास कामे पूर्ण केली असून त्यांना मिळणारी कुशल कामाची बिले तब्बल 4 वर्षापासून प्रलंबित आहेत। या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांचा संताप अखेर उसळला आणि त्यांनी नदीपात्रात उतरून प्रशासनाला इशारा दिला। हक्काची रक्कम मिळाली नाही तर आम्ही पाण्यातच न्याय शोधू। सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली। गोदावरी पात्रात घोषणांनी आकाश दणाणलं। शेतकऱ्यांचा हक्क आम्ही मिळवणारच, कुशल बिल द्या नाहीतर आम्ही पाण्यात, असं आरोळी देत शेतकरी नदीत उतरले। तब्बल 4 तासापर्यंत हे आंदोलन सुरू राहिलं। अखेर प्रशासनाने दखल घेत रोजगार हमी योजनेचे डेप्युटी सीईओ चव्हाण आणि पूर्णा पंचायत समितीचे बीडीओ मिसाळ हे दोन्ही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून 2021 पासून प्रलंबित असलेली सर्व कुशल बिले 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जातील असं आश्वासन दिलं। तसेच दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व बदली केली जाईल असंही स्पष्ट सांगितलं। या खात्रीशीर शब्दानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। या आंदोलनामुळे प्रशासनाला चांगलाच धक्का बसला असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णा पोलीस ठाण्याचे अधिकारी सतत दक्ष होते। या आंदोलनाचं नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोरभाऊ ढगे, जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद गमे, परभणी तालुका अध्यक्ष मुंजाभाऊ लोडे, पूर्णा तालुका अध्यक्ष पंडितांना भोसले, पालम तालुका अध्यक्ष नागेश दुधाटे तसेच माऊली शिंदे, आदिनाथ लवंदे, ॲडव्होकेट राम गोळेगावकर, भगवान दुधाटे यांनी केलं। आंदोलनस्थळी शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते। सरकारने फक्त घोषणा केल्या पण व्यवहारात शेतकऱ्यांना फसवलं अशी टीका स्वाभिमानी नेत्यांनी केली। दरम्यान जिल्हा प्रशासनाने या प्रकारची नोंद घेत तपास सुरू केला असून स्वाभिमानी संघटनेने इशारा दिला आहे, जर दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी 1 महिन्यात झाली नाही तर पुन्हा याच नदीत उतरून तीव्र आंदोलन उभारू। शेतकऱ्यांच्या घामाच्या किमतीसाठी आम्ही शेवटपर्यंत लढू। किशोर ढगे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देऊळगाव दुधाटे येथे जलसमाधी आंदोलन सुरू आहे। कारण परभणी जिल्ह्यामध्ये ज्या 2021 पासून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी खणलेल्या आहेत रोजगार हमी योजनेमधून, त्या शेतकऱ्यांचे अद्यापही खात्यावर पैसे पडलेले नाहीत। परंतु ज्यांनी पैसे दिले अधिकाऱ्यांना त्यांचे मात्र पैसे तात्काळ पडतात। यामुळं ज्या शेतकऱ्यांचे पैसे पडलेले नाहीत असे सर्व शेतकरी मिळून देऊळगाव दुधाटे येथे जलसमाधी आंदोलन चालू आहे। जिल्हा परिषदचे डेप्युटी सीओ चव्हाण साहेब आणि पूर्णाचे बीडीओ हे आता आलेले आहेत। चर्चेमधून काय होईल हे तुम्हाला थोड्या वेळामध्ये मी सांगतो आणि स्वाभिमानीचं हे आंदोलन पुढे सुद्धा चालूच राहणार।